ठेवा ठेवा ब्रेकवर पाय ठेवा हॉर्नवर हात ठेवा ठेवा ब्रेकवर पाय ठेवा लाईफच्या घाटात हसबंड वाईफ लक्षात म्हणते ठेवा ठेवा सुरक्षित अंतर ठेवा ठेवा सुरक्षित अंतर ठेवा ठेवा सुरक्षित अंतर ठेवा ठेवा सुरक्षित अंतर ठेवा. धमाल कॉमेडी आणि रोचक मनोरंजन आशय विषयाचं सुरक्षित अंतर ठेवा हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर कमालीची लोकप्रियता मिळवते. पुष्कर श्रोत्री, माधवी निमकर, निखिल राऊत, सचिन देशपांडे आणि तन्वी पालव अशा कलाकारांच्या वैविध्यपूर्ण अभिनयाची मोठ या नाटकाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. तेव्हा आजच्या नाट्यरंजनमध्ये याच नाटकाची झलक आणि कलाकारांसोबत केलेल्या खास गप्पा आपण पाहणार आहोत. हे एक नाटक असं आहे जे एक टँजंट नाटक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण विषय खूप सिरियस आहे आणि खूप महत्त्वाचा आहे आणि सध्याच्या काळात तो खूप गरजेचा आहे. पण तो ज्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांनी केला आहे त्याला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. बघा या दोघांचा मी एकमेव वकील आहे, म्हणजे दोन्ही पक्षकार माझेच कपडे फाडायला निघालेले आहेत. यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. एक नंबर मतलबी एक मतलबी मतलबाचा जेठ पसारा प्रेमाला न मिळतो थारा. आणि कुठे जातोय कर्जत का कसारा. मी तर पडदा उघडल्यापासून पडदा बंद होईपर्यंत मी तिथे रंगमंचावर बोलतोच आणि मी ते घडवून आणतो. त्यामुळे हे घडवून आणण्याची खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ते घडवून आणताना ज्यांच्याबरोबर घडवायचं आहे ते टीम सगळी चांगली असली पाहिजे ना, स्ट्रॉंग असली पाहिजे. ती दणदणीत टीम मला मिळाली. त्यामुळे यांच्याबरोबर काम करत असताना खूप मजा येते. आणि माझं म्हणून मी आत्ता पहिल्यांदा तुमच्यासमोर मांडतो आहे हे दाखवणं हे माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग आहे. ह्यातलं प्रत्येक वाक्य मला आत्ताच सुचलं आहे, मला आत्ता म्हणावं असं वाटतं आहे आणि मी आत्ता घडवून आणतो आहे असं लोकांना वाटायला लावणं आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. त्यामुळे हे अख्खं नाटक करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. पण होतंय असं, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, आपला जोडीदार हा लग्नाआधी कसा होता आणि आता कसा आहे, म्हणजे संशयी आहे, व्यसनी आहे, तापट आहे, खोटारडा आहे, भांडखोर आहे की अजून काही आहे, हे आपल्याला त्याच्यासोबत 24 तास राहायला लागल्यानंतरच कळतं. काही सवयी तर मुलं बाळ झाल्यानंतर कळतात, पण मग तेव्हा करणार काय. मग सुरू होते केलेलं लग्न टिकवण्याची केविलवाणी धडपड. सगळ्यात आधी मला ही भूमिका आवडली जी मी करते आत्ता, कारण की आत्तापर्यंत मी कधीही कॉमेडी केलं नव्हतं आणि मी ज्या भूमिका केल्या त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही होत्या, पण निगेटिव्ह जास्त लोकांच्या लक्षात राहिल्या होत्या. सो मला ती इमेज ब्रेक करण्यासाठी अशी भूमिका मिळणं गरजेचं होतं. सो ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असं जाणवलं की मी हा रोल केलाच पाहिजे. आणि एकतर हा समहाऊ बबली कॅरेक्टर असा असणारा रोल आहे आणि थोडीशी वेडसर लव्ह मॅरेज झालेली मुलगी, तो मला असं वाटलं की हा रोल केला पाहिजे. पण खरं तर सुनेला 50% तिने आणि तिच्या नवऱ्याने जाणं मान्य असतं आणि सासू सासऱ्यांना सुद्धा 50% दोघांना जायचं असतं. पण बोलणार कोण आणि कसं, स्वतः सगळे एकत्र. आणि मला वसंताने आधीच विचारलं होतं, म्हणजे लग्नाच्या आधीच, की लग्न झाल्यानंतर माझे आई बाबा एकत्र राहतील, तुला चालेल ना. मी म्हटलं होतं 50-50, म्हणजे राहिले तरी चालतील, नाही राहिले तरी चालतील. नाटकाबद्दल मी एवढंच सांगेन, सुरक्षित अंतर ठेवा हे नाव बघितल्यानंतर असं काही समजू नका की काहीतरी वेगळं, काहीतरी धोका आहे वगैरे, असं काही नाही आहे. सुरक्षित अंतर ठेवा, पण कशामध्ये, नक्की काय आहे हे अंतर प्रेक्षकांनी न कलाकारांमध्ये ठेवायचं आहे का कुठल्या नात्यामध्ये ठेवायचं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला नाटक बघावं लागेल. आणि प्लीज बघा, मी नक्कीच सांगू शकेन की ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच चांगला मेसेज मिळेल. आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मला असं आवर्जून सांगावं वाटतंय अध्यक्ष महोदय की आपला देश अविश्वासावर चालतो. अध्यक्ष महोदय, पर्यायी आपल्या देशाचा कायदा सुद्धा आणि तुम्ही सुद्धा तुमची भाषण करण्याची पद्धत खूप मजा आली. मुळात वेगळ्या विषयाचं, वेगळ्या फॉर्मचं हे नाटक माझ्याकडे आलं. अगदी लेखक दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी त्यांच्याबरोबर पहिल्या वाचनापासून मी या नाटकासोबत होतो आणि ही बाकीची सगळी टीम जमवण्यामध्ये माझा थोडासा खारीचा वाटा आहे. त्यामुळे हे नाटक कसं त्याच्या डोक्यात आहे दिग्दर्शकाच्या हे मला पुरेपूर माहीत होतं. या नाटकाचा फ्री फॉर्म
जो आहे मुक्त नाट्य आपण म्हणू याला, कारण इतर नाटकांसारखं हे बॉक्स सेटचं नाटक नाही आहे. विनोदी भूमिका मी पहिल्यांदाच नाटकात प्ले करतो, सो त्याचा एक वेगळाच अनुभव होता. मजा येते. माझे सगळे कोआर्टिस्ट खूप छान आहेत. सचिन देशपांडे, तन्वी, माधवी, पुष्करदादा. मुळात पुष्करदादाबरोबर काम करायला मिळणं हे फार मोठी गोष्ट आहे. मला पहिल्यांदा नाव ऐकल्यावर जरा कन्फ्युजन झालं होतं, कारण आपण साधारणतः सुरक्षित अंतर ठेवा हे टेम्पोच्या मागे किंवा ट्रकच्या मागे किंवा रिक्षा RTOवाले साधारण हे वापरतात. तर पण एक डोक्यात असं होतं की हे नाटकाचं नाव आहे म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रेक्षक हा फक्त प्रेक्षक नसून हा जज आहे. तो इथे जी काय कोर्टरूम आहे आमची आणि जो काय खटला चालू असतो त्याचा निर्णय देण्याचं काम प्रेक्षकांचं आहे. त्यामुळे प्रेक्षक पूर्ण वेळ या नाटकामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे आणि हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता या नाटकाचा, म्हणजे मी नाटक घेण्यामागचा. दुसरं महत्त्वाचं कारण हे होतं की माझ्या खऱ्या आयुष्यात मी लव्ह मॅरेज केलं आहे आणि इथे मला अरेंज मॅरेजच्या जोडप्यातला नवरा प्ले करायचा होता. तर हे माझ्यासाठी चॅलेंज होतं, कारण अरेंज मॅरेजवर माझा फारसा विश्वास नसल्यामुळेच मी लव्ह मॅरेज केलं. आणि तरीही सुद्धा एका वेगळ्या पद्धतीचं मॅरेज आपण कॉन्सिल करतो आहोत, लोकांसमोर ठेवतो आहोत, तर ते तेवढ्याच कन्व्हिन्सिंगली ठेवता यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पहिली स्त्री अशी काय आपल्या पतीचे दुर्गुण सांगायला मिळणार, तेही जाहीरपणे, तेही जनतेच्या न्यायालयात. ही बाकीची गोष्ट आहे. कुमारी नावाचं कॅरेक्टर करते आणि मी अरेंज मॅरेजला रेप्रेझेंट करते. माझं लग्न झालेलं नाही आहे, पण तरीही मला यांच्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमधनं कळतं की लग्नात काय असतं. तर सुरक्षित अंतर ठेवा हे जशी टॅगलाईन आहे आमची, तसंच काहीच आमच्या नाटकात आहे. पण ते काय आहे ते बघण्यासाठी मला असं वाटतं, मी प्रेक्षकांना विनंती करते की प्लीज आमचं नाटक बघायला या. मराठी रंगभूमीवर नव्यानं दाखल झालेल्या सुरक्षित अंतर ठेवा या नाटकातील कलाकारांसोबत केलेली बातचीत आणि झलक आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण पाहिलीत. सुरक्षित अंतर ठेवा हे नाटक जर का आपण पाहिलं असेल तर आम्हाला नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि मराठी नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री आणि आपण मला पाहतात राजश्री मराठीवर.